रागाच्या भरात पत्नीचा खून, डोक्यात घातला खोऱ्याचा घाव। संशयित गुराप्पा इकुरोट्टी याने किरकोळ वादातून घरातील खोऱ्याने पत्नीच्या डोक्यात घाव घालून तिचा खून केलाय। यामध्ये पत्नी सलमा जागीच ठार झाली आहे। भाड्याने राहण्यासाठी घर कोठे घ्यायचे या कारणावरून झालेल्या वादात पतीने पत्नीच्या डोक्यात खोरे मारून खून केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी गुराप्पा यास ताब्यात घेऊन अटक केल्याचे विट्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सांगितले। पोलीस महेश अरुण संकपाळ यांनी विटा पोलिसात या घटनेची फिर्याद दिली आहे। पोलिसांनी सांगितले की कर्नाटक राज्यातील यादगिरी जिल्ह्यातील गुराप्पा व त्याची पत्नी सलमा विटा येथे खानापूर नाक्याजवळ विजय उथळे यांच्या मालकीच्या खोलीत भाड्याने राहत होते। मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करीत होते। काही महिन्यांपासून त्यांच्यात वारंवार किरकोळ कारणावरून वाद होत होता। बुधवारी 3 जुलै रोजी रात्री 8 वाजल्यापासून त्यांच्यात भाड्याची खोली बदलून कोठे राहायला जायचे या कारणावरून वादावादी सुरू होती। याच दरम्यान रागाच्या भरात संशयित गुराप्पा इकुरोट्टी याने घरातील खोऱ्याने पत्नी सलमाच्या डोक्यात घाव घातलाय। यामध्ये सलमा जागीच ठार झाली असून घटनेची माहिती समजताच रात्री उशिरा बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती। या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन यांच्या तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे। मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात पाठवलाय। संशयित गुराप्पा इकुरोट्टी याला पोलिसांनी ताब्यात घेतले। मृत सलमाच्या मोबाईलमधील माहिती घेऊन सदर घटनेची माहिती तिच्या नातेवाईकांना कळवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे।